एनआयचं पथक पहलगाम हल्ल्याचं रिक्रिएशन करणार। एनआयचं पथक अत्याधुनिक उपकरणांसह बेसरन खोऱ्यात दाखल। उत्तर प्रदेशात गंगा एक्सप्रेसच्या हवाई पट्टीवर राफेल, जॅग्वार आणि मिराज सारख्या लढाऊ विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग ड्रिल। आपत्कालीन परिस्थितीत एक्सप्रेसवेची व्यवहार्यता तपासली। पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानींना परत जाण्यास भारताकडून वेळ। अटारी बॉर्डरचे दरवाजे उघडले। पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू। पहलगाम हल्ल्यानंतर 3000 जण पोलिसांच्या ताब्यात कसून चौकशी सुरू। 10 वर्षापूर्वी दगडफेकीत सहभागी असलेल्या तरुणांचीही चौकशी। पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले। बेताब व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी शस्त्र लपवल्याचं तपासात उघड। एनआयए सूत्रांची माहिती। एनआयएकडून पहलगाम हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल तयार। पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी अमेरिकेने भारताला ग्रीन सिग्नल दिलाय का अशी चर्चा सुरू। भारताने दहशतवाद्यांविरोधात ॲक्शन घ्यावी, क्षेत्रीय युद्ध भडकू नये याची काळजी घ्यावी। अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचं वक्तव्य। पाकिस्तानचं दहशतवादाला खतपाणी। पाकिस्तानला एक भूतकाळ, देशाला खूप त्रास सहन करावा लागला। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टोंचं वक्तव्य। राफेल लढाऊ विमानात आता ब्रह्मोस बसवण्यात येणार। सूत्रांची माहिती। ब्रह्मोस हे नेक्स्ट जनरेशन सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र। शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं नाही। कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवार यांचा पत्रकारांनाच प्रश्न। चंद्रपुरात भीषण पाणी टंचाई। अनेक भागात टँकरनं पाणी पुरवठा, तर नाशिकच्या आंबेवाडीत तलाव आटल्यानं पाझरणाऱ्या झऱ्यातून महिलांना पाणी भरण्याची वेळ। राज्यभरात पुढील 4 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण।